सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाने अचानक महापालिका शेजारी असलेल्या प्रतापसिंह उद्यान जवळील सर्व भेळ विक्रेते यांच्यावर अतिक्रमण कारवाई केली। कारवाई दरम्यान महापालिका अतिक्रमण अधिकारी, कर्मचारी आणि भेळ विक्रेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करण्यात आले। अतिक्रमण कारवाई केल्यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित विभागातल्या सर्व गाड्या रस्त्यावर उभ्या केल्यामुळे रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली। सदरील कारवाई दरम्यान भेळ विक्रेते यांना या कारवाई दरम्यान विचारले असता सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका आयुक्त यांनी अतिक्रमण विभागाला जे कारवाईचे आदेश आमच्यासाठी दिले गेले आणि त्यावर तात्काळ कारवाई आमच्यावर जी झाली ती अन्यायकारक असून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची जागा सोडणार नाही असे सांगण्यात आले। आज महापालिका मुख्यालयाला लागून असणाऱ्या प्रतापसिंह उद्यानात गेले 50 वर्षाहून अधिक काळ सेवा करणारे आमचे फेरीवाले, भेळवाले असतील, आईस्क्रीमवाले असतील किंवा अन्य खाद्यपेय विकणारे असतील, हे अधिकृत नगरपालिका असल्यापासूनचे विक्रेते आहेत, हे स्टील विक्रेते आहेत। त्याचबरोबर ज्यावेळेला फेरीवाल्यांचा सर्वे झाला त्यावेळेलाही या लोकांचा सर्वेमध्ये नाव घेतलेलं आहे। म्हणजे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी ज्यावेळेला करायची होती त्याच वेळेला याचा प्लॅन आखला गेला, त्याही वेळेला यांची व्यवस्था प्रतापसिंह उद्यानातच करायची ठरलेली आहे। मात्र आलं आयुक्ताच्या मनात तिथं कुणाचंच चालं ना, अशा अवस्थेत या आयुक्तांनी दुपारी 2 वाजल्यापासून उच्छाद मांडलेला आहे। तुम्ही माझ्या मागं बघितलं असेल तर आता संध्याकाळची 7:15 वाजत आलेले आहेत। महापालिका ओव्हरटाईम घेऊन या लोकांना राबवत आहे आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागं जर वळून बघितलं तर महापालिकेनं कचरा टाकायची गाडी महाराजा भेळच्या गाडीसमोर आणून लावलेली आहे। ज्या गाडीत मडी उचलली जातात, ज्या गाडीत मेलेली जनावरं टाकली जातात, ज्या गाडीत घालेला कचरा असतो त्यात माशा बसणाऱ्या गाड्या आणून या खाद्यपेय विक्रेत्यांच्या समोर लावल्या आहे, जेणेकरून यांच्याकडे ग्राहक येऊ नये। पण आम्ही प्रशासनाला जशाच तसं उत्तर दिले, कायद्याच्या माध्यमातूनच आम्ही आमचा न्याय मागतोय। एकीकडं फेरीवाला धोरण राबवताना आम्ही संपूर्ण सर्व संघटना त्यांना सहकार्य करतोय, आमची फेरीवाला समिती सदस्य सहकार्य करतात। मात्र प्रशासनाची आणि आयुक्तांची आडमुठी भूमिका, या आयुक्तांना मी काहीतरी चांगला समजत होतो, मात्र हे बुद्धीनं अल्प आहेत, वयानं अल्प आहेत, यांना माझ्या माहितीप्रमाणे आखलेचा काही भाग नाही आहे। गेल्या 2:30 वाजल्यापासून या रोडचं ट्रॅफिक जाम करून ठेवलेलं आहे, त्याचे व्हिडिओ मी आपल्याला सगळ्यांना प्रसारित केलेले आहेत। जर ही मस्ती थांबली नाही तर उद्या महापालिका जी क्रिया करेल त्याच्यावर आमची प्रतिक्रिया असेल। महापालिकेने जर अशाच गाड्या आडव्या इथं आणून लावल्या तर या भेळच्या गाड्या महापालिकेच्या मुख्यालयात असतील, अन्यथा आयुक्तांच्या ऊर्जा बंगल्यात त्यांना ऊर्जा देणारी भेळ जातील, एवढा मी इशारा यावेळेला फेरीवाला संघटनेच्या माध्यमातून देतो। सांगली असणाऱ्या प्रतापसिंह उद्यानापासल्या आगगाडीवाल्यांना आज अचानक आयुक्तांनी बेधडकपणे काढण्याचा निर्णय घेतला। ते निर्णय घेत असताना आम्ही जाऊन भेटायचा प्रयत्न केला, ते आम्हाला भेटले नाहीत आणि आमचं पूर्णपणे बंद पाडण्यासाठी तिथून तिथं गाड्या लावून आमच्या बेधडकपणे कारवाई केलेली आहे। आमचं लायसन गेले 50 वर्ष झाले तिथं प्रतापसिंह उद्यानामध्ये आम्ही व्यवसाय करतो, तरीसुद्धा आम्हाला काढण्याचा प्रयत्न वर्षानुवर्ष चालू आहे आणि आज अखेर बेधडक करून पूर्णपणे आमच्या पोर्टर पाय देण्याचं काम या महापालिकेच्या आयुक्तांनी केलेलं आहे।